नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। संशय घेणं हा माणसाच्या स्वभावाचाच भाग असतो, पण जेव्हा या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा अशी संशयी व्यक्ती लोकांना नकोशी होते। आजची ही कथा अशाच एका संशयी बापाच्या भोवती फिरणारी आहे। चला पाहूया। अगं अनु, यार मला पण खेळायचंय ना। अगं अनु, आमच्या दोघींपैकी कोणी आउट झालं तरच तू खेळू शकतेस, हो की नाही प्रिया? करेक्ट आहे दीपू दीदी, तू ना लवकर आउट होऊ नकोस हा। मी तर तसंही आउट नाही होणार। दे इकडे, आवड झाली तू दे घे। येस, इथे काय करतेस? बाबा ते शटल कॉक घ्यायला आले होते। कोणाला भेटायला आलीस? कोणाला नाही बाबा, आम्ही बॅडमिंटन खेळत होतो। काय रे, इथे काय करतोयस? अपने फ्रेंड से मिलने आया हूँ। कोण फ्रेंड? योगेश इधर ही रहता है। मित्राला भेटायला इथलीच जागा मिळते तुम्हाला? खरं सांग, हे शटल निमित्त आहे ना? खरंच नाही बाबा, आम्ही बॅडमिंटन खेळत होतो। कोणाला तरी भेटायला आली तू, खोटं बोलायचं नाही। अहो बाबा खरंच। मध्ये नाही बोलायचा। आज चला। बॅडमिंटनच बंद करायचं आहे मला आता। नंतर बोलते। कोणाशी बोलतेस? भावाशी। कोण भाऊ? आकाश। हं? भांडण झाले ना त्याच्याशी तुझं? त्याला 2 आठवडे झालेत। किती संशय घेता हो तुम्ही माझ्यावर? फोन का कट केलास? हा? फोन का कट केलास? कोणाचा होता? बाबा मैत्रिणीचा फोन होता। दाखव इकडे। अहो असं काय करताय तुम्ही? गप्पा वाज, तुझ्यामुळे शेपारल्यात त्या। फोन दाखव इकडे। ठीक आहे, हे बघा, तुम्ही विनाकारण माझ्या मुलींवर संशय घेत असता। हा घेतो मी संशय। आहे मी संशय। बाहेरचं वातावरण माहिती आहे का कसं आहे ते? माणसं कशी आहेत बाहेरची माहिती आहेत का? या मुलींच्या वागण्यामुळे जर माझी बदनामी झाली ना, तर माझ्याशिवाय कोणी वाईट नसणार आहे, सांगून ठेवतोय। अगं आवरलं की नाही सग तुम्ही? वा, छान दिसतेस। आणि मी? अगं म्हणजे काय, चला लवकर निघा आणि बाबा यायच्या आधी घर परत यायचं। हो हो, चला। आई अगं बाबांचा लँडलाईन वरून फोन आला होता। काय म्हणाले? बाबा म्हणाले की सगळे घरीच आहात ना। जर बाबा खरंच लवकर घरी आले तर सगळी गडबड होईल। मरू देत, एवढं टेन्शन घेऊन जाण्यापेक्षा ना पार्टीला न गेलेलंच बरं। अगं हां, आपण असं केलं तर
मी तुम्हाला तुमचे साधे कपडे बरोबर देते. पार्टीहून येताना ते कपडे तुम्ही घालून यायचे. आणि जर बाबा लवकर आलेच तर मी त्यांना सांगेन की तुम्ही दोघी नोट्स घ्यायला मैत्रिणीकडे गेलात म्हणून. काय चालेल चालेल? जेव्हा अपसेट आहेस अगं अशा गोष्टी होत असतात. रिलेशनशिप मध्ये सगळं विसरायचं असतं. पहिली गोष्ट, तू जे काय केलंयस ना ते विसरण्यासारखं नाहीये आणि माफ करण्यासारखं तर त्याहून नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आपण रिलेशनशिप मध्ये होतो, आता नाही आहोत. एम आय क्लिअर? कम ऑन यार. जय, तुझ्या लिमिट्स मध्ये राहा. हे बघ सगळे बघतात. तमाशा नको. बाहेर जाऊन बोलू. चल माझा हात सोड. चल बाहेर जाऊ. मी सांगितलं ना, माझा चल ना, हात बाहेर सोड. मला मारतेस. सोडणार नाही तुला. हा ऐक, तुझी वस्तू रेडी आहे, घेऊन जा. बाबा आले. चल चल तुम्ही अभ्यासाला बस. चल लाज नाही वाटत? फालतू पार्ट्यांना जाताना ड्रिंक पण असताना तिथे? अहो कुठल्या पार्टीबद्दल बोलताय तुम्ही? माहित नाही तुला? खोटं बोलतेस माझी? तू पण सामील आहेस ना यांना? या ज्या रिक्षाने गेल्या होत्या ना, तो रिक्षावाला ओळखीचा होता माझा. त्याने सांगितलंय मला. हो, गेलो होतो आम्ही पार्टीला. उलट उत्तर देतेस? तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाहीत. चल, चल. रूमच्या बाहेर पाय टाकलात ना तर तंगडं तोडून ठेवेल. अहो पण मुलींसोबत तुम्ही अशा Shut up! खोटं बोलतेस माझी? यांना साथ देतेस ना म्हणून त्या पार्टीला गेल्या. मला का नाही सांगितलंस? तू पण यांच्यासोबतच रूम मध्ये राहायचं. मग तिघींना जर जेवण मिळालं नाही ना तरच तुमचं डोकं ठिकाणावर येणार आहे. थांब तू पण इथेच. बाबा बाबा असं प्लीज करू नका ना. त्यांना नका ना शिक्षा देऊ बाबा. तू नको ना काळजी करूस. तू माझी लाडाची आहेस ना. बाबाचं ऐकतेस ना सगळं. मी तुला नाही करणार ना अशी शिक्षा. बाहेर पडला तर याद राखा. आई आई आता बस झालं. आई, मी या घरात आता नाही राहू शकणार. मी उद्याच्या उद्या हे घर सोडून जाते. इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच बाबांना सोडून ना निघून गेलं पाहिजे. हा स्प्रे याने तुझं काम होऊन जाईल. आणि हा मास्क घे. बहिस्त आणि त्या दोघींना ओळखतोच. हो. काम झालं पाहिजे. हे मोठे साहेब आहेत. मला भेटायचं आहे त्यांना. या सर. साहेब माझी 2 मुले आणि माझी बाईक. एक मिनिट शांत हो. बसा का. हो नाही गायब आहेत त्या. बसा तुम्ही. शांत हो. पाणी घे. काय झालं सांगा. माझी बायको आणि माझ्या 2 मुली कालपासून घरी आलेल्या नाही आहेत. कालपासून? आणि तुम्ही आज येताय आमच्याकडे? मी काल पुण्याला गेलो होतो साहेब. रात्री उशिरा माझ्या शेजारच्यांचा मला फोन आला की तुमची छोटी मुलगी अनु रडते म्हणून. मी म्हटलं तिची आई आणि 2 बहिणी असतील ना घरी.
तर म्हणाले की ते नाही आहेत घरी. तुम्ही त्यांना फोन करून बघितलं का पण तुमच्या बायकोला मुलीला? हो साहेब, पण त्या दोघींचे मोबाईल स्विच ऑफ लागत आहेत. दोघींचे म्हणजे? म्हणजे माझी बायको माया आणि प्रिया यांच्याचकडे फोन आहे, दीपालीकडे नाही आहे फोन. बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही त्या तिघींचे फोटोज, त्यांचे मोबाईल नंबर, सगळे डिटेल्स आम्हाला द्या. जाताना त्यांनी कुठले कपडे घातले होते ते सगळे डिटेल्स आम्हाला द्या, ठीक आहे? आम्ही सगळी चौकशी चालू करतो, तपास चालू करतो. डोंट वरी. बघाडे, यांच्याकडून रीतसर कंप्लेंट नोंदवून घ्या. सर, माझ्या मुलींना आणि माझ्या बायकोला शोधून काढा साहेब. डोंट वरी. नायकुडी, त्या दोघींचे मोबाईल नंबर ट्रॅकिंगला टाका आणि तिघींचे फोटो सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, पोलीस स्टेशनला आणि रेल्वे स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा. ओके सर. गप बाळा, गप गप, रडू नको. तुझे बाबा गेलेत ना पोलीस स्टेशनला, ते नक्कीच तुझ्या आईला आणि तोनी ताईनं शोधून आणतील. काकू, मला ना खूप खूप काळजी वाटते हो. त्या कुठे गेले असतील मला न सांगता. आणतील बाबा शोध. गप गप. सर, माया आणि प्रियाचा फोन 5 मिनिटाच्या गॅपमध्ये स्विच ऑफ झाला आणि तोही त्यांच्या घराच्या आसपास. म्हणजे या तिघींना एकाच वेळी कोणीतरी किडनॅप केला असू शकतं आणि त्यांचे मोबाईल स्विच ऑफ केले असतील किंवा काढून घेतले असतील. सर, पण गोपाळरावांना अजून खंडणीसाठी फोन नाही आला. आणि मला हा प्रश्न पडतोय की सरकारी कार्यालयामध्ये क्लर्क म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील मुलींना कोण किडनॅप कशाला करेल? पण आणखीन एक शक्यता नाही कोणी, या फॅमिलीमध्येच परस्परात वाद झाले असतील तर? सर, मी गोपाळरावांच्या घराच्या आसपास चौकशी केली सर. त्या तिघींना एकत्र जाताना कुणी पाहिलं नाही आणि सर त्यांच्या परिसरात CCTV कॅमेरेही कुठे नाहीत. पण गोपाळरावविषयी अजून एक गोष्ट समजली. कोणते? सर, त्यांचे शेजारी सांगत होते गोपाळराव आपल्या मुलींच्या बाबतीत अत्यंत संशयी स्वभावाचे होते आणि सर ते प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेणे त्यांची सवयच होती. आणि सर याच सवयीपोटी ते एकदा त्यांच्या मुलीच्या मागे लपत गेले आणि स्वतःच ऑफिसला जायला विसरले. या गोपाळच्या संशय स्वभावाला कंटाळून तर या तिघीजणी पळून नसतील ना गेल्या? किंवा असंही असेल गोपाळनं स्वतःच कांड केलं असेल आणि आपल्यासमोर नाटक करत असेल तर. एक काम करा, या गोपाळची सगळी माहिती काढा, त्याचे कॉल डिटेल्स काढा. ओके सर. हॅलो, काय? बाजूला सारखा सारखा. मागवा. बाजूला रे. सर, इथं गोपाळरावांची बायको माया आहे. ती प्रिया का चेक करा जर. मॅडम, बॉडी चेक करा. येस सर. सर, ही प्रियाच आहे. म्हणजे कदाचित गोपाळची दुसरी मुलगी इथंच आसपास असेल कुठेतरी. जर आजूबाजूला सर्च करा, काय मिळते का, कुठे दिसते का ती बघा. मॅडम. सर, गळ्यावर वार आहे. सर, हिच्या पण गळ्यावरती वार केले गेले. नायकोडी, दोन्ही बॉडीज इमिजिएट पोस्टमॉर्टमला पाठवा. ओके सर. आणि गोपाळच्या घरी कळवा. ठीक आहे. गोपाळराव यांच्या बायको आणि मुलीच्या बाबतीत जे घडलं ते कुणी आणि का केलं असेल? ज्या ठिकाणी 2 मृतदेह सापडले तिथे तिसरा सुद्धा सापडेल का? हे सगळं कृत्य गोपाळने तर केलं नसेल? की असं असावं की गोपाळच्या संशयी स्वभावाला कंटाळून या तिघी पळून गेल्या असतील आणि दुसऱ्याच कुणीतरी त्यांची हत्या केली असेल? पण ही व्यक्ती कोण असेल? कुठे घेऊन चाललाय माझ्या आईला? कुठे घेऊन जायचं नाहीये, अजिबात हात लावायचा नाहीये तिला. कुठे घेऊन चाललाय माझ्या ताईला? अजिबात हात लावायचा नाहीये. कुठे अंजलीला घेऊन चालले? ताई, आई नको ना. कुठे घेऊन जायचं नाहीये माझ्या आई आणि ताईला.
कुठे घेऊन जायचं नाही. ए अनु अनु हे हे हे, पाणी आण पाणी अनु 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 उठ ना अनु उठ उठ ना. हां ठीक आहे, चालेल चालेल, मी पाठवून देतो. सर माया आणि प्रियाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार दोघींचाही मृत्यू रात्री 10 ते 11च्या दरम्यान झालाय. कुठल्या तरी शार्प वेपनने दोघींच्या गळ्यावरती वार करण्यात आला आणि त्याच्यामुळे त्या दोघींचा मृत्यू झालाय. कदाचित मायाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असेल म्हणून तिच्या नखांमध्ये ब्लड ट्रेसेस मिळाले. ठीक आहे, फॉरेन्सिक कडून याची माहिती लवकरात लवकर मिळवा. सर महत्त्वाचं म्हणजे या दोघींच्या शरीरामध्ये मॉर्फिन गॅसचं प्रमाण सापडले. हा गॅस खूप विषारी असतो आणि याच्यामुळे माणूस लगेच बेशुद्ध पडतो. म्हणजे कदाचित त्यांना घरीच बेशुद्ध करून बाहेर कुठेतरी मारला असणार आणि मग त्यांची बॉडी जंगलात टाकली असणार. शक्यता आहे सर. त्या दीपालीची काय माहिती मिळाली? नाही सर, काहीच नाही. एकदा त्या गोपाळकडे जाऊन येऊ. त्याची धाकटी मुलगी अनु, तिची चौकशी करूया. मला वाटतं तिच्याकडून जी माहिती मिळेल त्यातून आपल्याला काहीतरी लीड मिळू शकते. आम्हाला तुमच्या मुलीबरोबर थोडं बोलायचं. अनुशी का नाही म्हणजे अहो सर माझ्याशी बोला ना, मी सांगतो सगळं तुम्हाला. लहान आहे हो आणि अजून धक्क्यातून सावरली सुद्धा नाहीये. बरं मला सांगा, तुमचं कोणाशी भांडण वाद म्हणजे इथे असेल, शेजारी पाजारी किंवा ऑफिसमध्ये किंवा एखाद्या नातेवाईकाबरोबर प्रॉपर्टीवरून वाद झालाय, पूर्वीचं भांडण काही? नाही. तुमचं तुमच्या बायको किंवा मुलीबरोबर एवढ्यात काही भांडण वगैरे झालं होतं? नाही सर. खोटं बोलू नका. आम्ही चौकशी केली आणि आम्हाला कळलंय की तुमच्या संशयी स्वभावाला त्या वैतागल्या होत्या. तुम्ही त्यांच्यावर पाळत ठेवून असायचं. खरंय ना सगळं? पाळत नाही साहेब, मी फक्त खबरदारी घेत होतो. काय ना की माझ्या बहिणीने पळून जाऊन लग्न केलं. माझ्या मुलींच्या बाबतीत सुद्धा असं होऊ नये म्हणून मी फक्त अलर्ट होतो, संशय नव्हतो घेत. अनु बाळा इकडे जरा. अनु बाळा, त्या रात्री तू घरी होतीस ना? काय झालं नेमकं त्या रात्री? हे बघ, घाबरू नकोस. काका, त्या दिवशी संध्याकाळी एक बाई आली होती. काही आहे का? दीपाली ताई. हां, एक मिनिट. ताई, तुला कोणीतरी भेटायला आलंय. तुझी आई सुद्धा आहे का? नाही, माझी आई आणि ताई बाहेर गेलेत आणि मी पण आता खेळायला बाहेर चालले. जा. ते बाई आली होती वगैरे तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही. मला सुद्धा माहीत नव्हतं. म्हणजे मला जेव्हा फोन आला तेव्हा मी लगेच घरी आलो आणि मग शोधाशोध सुरू झाली ना. अच्छा. नायकोडी, जरा आसपास चौकशी करा. या बाईविषयी कोणाला काही माहिती आहे का? ओके सर. बरं अनु, तू त्या बाईला नीट पाहिलंस राईट? तिचं वर्णन तू करू शकतेस? मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे. जेवढं आठवेल तेवढं. स्केच आर्टिस्टला ताबडतोब गोपाळच्या घरी पाठवा आणि अनु जसं त्या बाईचं वर्णन करेल तसं त्या बाईचं एक स्केच बनवून घ्या इमिजिएट. ओके सर. सर मी प्रिया आणि माया या दोघींचे कॉल रेकॉर्ड्स काढले. प्रियाला सतत एका मोबाईलवरनं फोन येत होता. कोणीतरी जय साने नावाच्या माणसावर तो नंबर रजिस्टर्ड आहे. तो नंबर आता स्विच ऑफ आहे. जय साने, त्याचे कॉल डिटेल्स काढा आणि उचला त्याला. बरं, त्या गोपाळच्या ऑफिसमधून काही माहिती मिळाली? हो सर. सर गोपाळने आपल्याला त्या दिवशी सांगितलं होतं की ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी मी त्याच्या बॉसला फोन केला. त्याने सांगितलं की तो खरं बोलतोय. बॉस खरं बोलत असेल, पण या गोपाळला जर खरंच कांड करायचं असेल तर तो पुण्याला राहूनही सूत्र हलवू शकतो की? अरे अरे बस झालं यार. तुम्ही जर का असंच वागणार असाल ना
माझ्याशी आणि खूप दूर निघून जाईन. अनु अशी काय बोलते? अनु मस्करीत सुद्धा असं म्हणायचं नाहीस, नाहीतर सॉरी ये. ताई, तूच म्हणाली होतीस ना ग की मी जाण्याच्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून. आणि आता आता तुम्हीच माझ्यापासून दूर गेला. सर मी का मारेल प्रियाला? माझं प्रेम आहे तिच्यावर. प्रियाचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तू तिच्या घराच्या आसपास होतास. काय करत होतास? फक्त त्या दिवशीच नाही, आदल्या दिवशी सुद्धा तू तिच्या घराच्या जवळपास होतास. बोल! एवढंच नाही, एका पार्टीमध्ये प्रियाने तुला मारलं होतं ना, आणि तू तिला सोडणार नाही अशी धमकी पण दिली होतीस. हा सर तुम्ही जे सांगताय ते सगळं मान्य आहे मला, पण मी खरंच सांगतोय सर, मी प्रियाला नाही मारलंय. मग तिच्या घराच्या आसपास काय करत होता? सर दुसऱ्याच दिवशी माझा वाढदिवस होता. मी पार्टी करण्यासाठी फार्म हाऊसला जाणार होतो. प्रिया आणि माझं नुकतंच पॅचअप झालं होतं. प्रियाचे बाबा पुण्याला गेल्याचं समजलं म्हणून मी तिथे गेलो होतो. सर मी खरंच सांगतोय सर, मी काय नाही केलंय सर. आईची शपथ घेऊन सांगतोय सर, मी खरंच काय नाही केलंय सर. हे काय झालं इथे? ते सर मी बाईकवरनं पडलो तेव्हा लागले. अच्छा, नायकोडी याचं ब्लड सॅम्पल घ्या आणि मायाच्या नखात जे ब्लड मिळालं होतं ना त्याच्याशी टॅली करून बघा. आणि याला जरा आपला पाहुणचार द्या, त्याशिवाय हा बोलणार नाही खरं काय ते. मी काय नाही केलं सर. नायकोडी आर यू शुअर? अनुने कन्फर्म केलं हीच ती व्यक्ती होती? हो सर, अनुने सांगितलं हीच ती बाई होती. ठीक, हेच केस सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा आणि आपल्या खबरी नेटवर्कमध्ये जरा चौकशी करा. या बाईला कोण ना कोणतरी नक्की ओळखत असेल. काही गोष्टी ऑब्झर्व केल्यात नायकोडे तुम्ही? प्रिया आणि माया या दोघींच्या खुनामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. म्हणजे दोघींचाही खून सारख्याच पद्धतीने झालाय. दोघींची बॉडी निर्जन ठिकाणी म्हणजे जंगलाच्या बाहेर टाकण्यात आली आणि दोघींची बॉडी गोणींमध्ये सापडली. आपल्या फॉरेन्सिक टीमनी गोणींच्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं? सर आपल्या फॉरेन्सिक टीमच्या रिपोर्टनुसार त्या गोणींवरती जी प्रिंट आहे त्याच्यावरनं हे लक्षात आलंय की त्या गोणी सांगलीमधल्या कुठल्या तरी होलसेलरने वापरल्या होत्या. अच्छा, म्हणजे त्या खुन्याचं सांगलीशी कनेक्शन असेल किंवा तो सांगलीतला असू शकतो. सर असंही असू शकतं की त्या गोणी सांगलीच्या आहेत, हा फक्त योगायोग असावा आणि खुन्याने त्या गोणी वापरताना या गोष्टीचा विचारच केला नसेल. पण त्या फॅमिलीचं सांगलीशी काही कनेक्शन असेल तर त्यांचं पूर्वी काही कनेक्शन होतं का किंवा आत्ता काही कनेक्शन आहे का हे आपल्याला शोधायला हवं. आपल्याला चेक करायला हवं त्यांच्या घरी काही अशा डॉक्युमेंट्स मिळत आहेत का. आपल्याला त्यातून नक्कीच काहीतरी लीड मिळेल. अनु, बाबा कुठे? ते बाहेर गेले. अच्छा, आपण? मी त्यांच्या शेजारी राहते. ओके. अनु, थोडं विचारायचं होतं आम्हाला बाबांना तुझ्या. तू सांगितलंस तरी चालेल. तुम्ही याच्या आधी कुठे राहायचा? नागोठणे. नागोठणे? ओके, बरं. ॲक्च्युली आम्ही दीपाली संदर्भात एक गोष्ट शोधतोय आणि आम्हाला वाटतं ती तुमच्या घरात असेल. ती शोधण्यासाठी आम्ही इथं आलोय. नाही कोणी बघा.
सर सर हे बघा. अनु, दीपाली तुझी मोठी बहीण आहे, तुमचं आडनाव राव आहे, मग हे इथं दीपाली चव्हाण का लिहिलं? काका, दीपाली ताई माझी सख्खी बहीण नाहीये. अनुच्या तोंडून बाहेर पडलेलं सत्य ऐकून पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रिया जर अनुची बहीण होती तर तिचे आई वडील कोण होते? आणि गोपाळनं ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली होती की फक्त पोलिसांपासून लपून ठेवली होती? आणि या मागचा त्याचा नेमका हेतू काय होता? पोलिसांच्या लक्षात आलं की अनु इतके दिवस जे सांगण्याचा प्रयत्न करत होती ती गोष्ट हीच होती. आणि एकदा या प्रश्नाचं उत्तर मिळालं की पुढच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. अनु, तुझ्या दीपाली ताईविषयी सांग ना आम्हाला थोडं. काका, 8 ते 10 महिने झाले असतील. एकदा बाबांनी अचानकच दीपाली ताईला घरी आणलं. ये आता हे आपलंच घर समजायचं, हा लाजायचं नाही. बाबा, ही कोण आहे? ही तुझी बहीण आहे. आता आपल्या शेजारी पण कोणी राहायला आलेलं नाही. आपण सुद्धा नवीनच आहोत इथे, त्याच्यामुळे कुणीही विचारलं तरी सांगायचं की ही माझी सख्खी बहीण आहे. कळलं का? जा. खरंय, अनुने जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे. आणि हे सगळं तू आमच्यापासून लपवून ठेवलंस का? मुळात ती मुलगी कोण आहे? ती तुझ्याकडे का राहते? ती माझ्या मित्राची, रमेश चव्हाणची मुलगी आहे. मी सांगलीला एकदा कामासाठी गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो. भेटशील त्या अब्दुलला परत? भेटशील? बोल, भेटशील? भेटशील का? आता तिचा काय जीव घेणार? आई, तू मध्ये पडू नकोस हा. तुझ्या या असल्या लाडामुळे शेफारली आहे ती. दुसऱ्या जातीतल्या पोरावर प्रेम करून बसलीये. अरे काका, 1 मिनिट मला बोलू दे. या असल्या वागण्यामुळे माझे बाबा गेले, कळलं? हिला जर असं मारून मारून सरळ नाही केलं ना तर एक दिवस लग्न करून पळून जाईल. हो, माझं अब्दुलवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. हे बघ, मी हिला मुंबईला घेऊन जातो, मग त्या अब्दुलला भेटायचा प्रश्नच राहणार नाही ना. तुम्ही हिच्यासाठी चांगलं स्थळ शोधा इकडे. हो, मग पुढचं पुढे बघू आपण. दीपालीचे आई वडील म्हणजे तुझा मित्र, त्याची बायको कॉन्टॅक्ट करतच असतील ना तिला? करत होते, पण दीपालीने त्यांच्याशी बोलणं टाकलं होतं म्हणून मीच अपडेट करायचो. हे सगळं कारण तूच केलं नशील कशावरून? साहेब, मी माझ्या बायकोला आणि सख्ख्या मुलीला मारून त्या दीपालीला गायब करेन? काय बोलताय साहेब? नाही, ते सगळं कामाचं होत राहील, पण त्याआधी पेमेंट ट्रान्सफर. 1 मिनिट. बोला. मुंबई पोलीस. काय झालं साहेब? दीपालीविषयी चौकशी करायची होती. बोला ना साहेब, काय झालं? मी 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 तिचा भाऊ. दीपाली कुठे? ती मुंबईला असते माझ्या काकांकडे. ती मुंबईला इथं नाहीये. काय? ओ, असं कसं शक्य आहे? माझ्या आईचं आणि माया काकीचं मागच्याच आठवड्यात बोलणं झालं. अरे बाबा, काय झालं? आई आई साहेब, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर त्या अब्दुलकडे चला. मला गॅरंटी आहे साहेब, त्यानेच माझ्या बहिणीला किडनॅप केलं आणि कुठेतरी लपवून ठेवला असणार आहे. तो चांगला पोरगा नाही साहेब. तुम्ही मारबन. ऐक, तुम्हाला कुठे यायची गरज नाहीये. आम्हाला त्या अब्दुलचा पत्ता द्या, आम्ही त्याच्याकडे बघतो. घ्या. दीपाली कुठे? सर, तुम्हाला त्या परेश चव्हाणने पाठवलं असेल ना? पण सर, त्याने तुम्हाला हे नाही सांगितलं की दीपालीच्या घरच्यांनी तिला माझ्यापासून लांब ठेवलं होतं. सर, आमचं लग्न होऊ नये अशी इच्छा आहे त्यांची. ते नको सांगूच, आम्हाला सगळं माहिती आहे. पण दीपाली गायब आहे आणि आम्हाला संशय आहे की तूच तिला गायब केलंस, किडनॅप करून कुठेतरी ठेवलंस तिला. बोल, कुठे दीपाली? काय? दीपाली गायब आहे? तुला माहित नाही? सर, मी जर दीपालीला गायब केलं असेल ना सर, तर तुम्ही जी बोलाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. सर, त्या परेशनेच ना दीपालीला किडनॅप केलं असणार सर.
सर त्याला ना मी सोडणार नाही सर. आम्हाला दोघांना लांब ठेवण्यामागे सर तो होताच, पण आता किडनॅपिंग पण. सर त्याला सोडणार नाही मी. काय करणार आहेस? कायदा असा हातात घेता येणार नाही तुला. आणि तसंही आम्ही इथे तुझ्या घराची झडती घ्यायला आलोय, कळलं? कामाला सुरुवात करा. सर दीपाली नाही इथं. तर हा बोला. एक घटना समोर आली. मी परेशचा CDR काढला आणि त्याच्या CDR नुसार परेश गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये होता. आणि हे बघा सर, परेशचं एका हिस्ट्री शीटर बरोबर बोलणं झालंय. तर मला चांगलं आठवतंय, या हिस्ट्री शीटरला मी इलिगल गॅस विकताना पकडलं होतं. परेशला उचलून आणा. ओके सर. परेश, तुझ्या घरी आम्हाला एक गन सापडली. दीपालीला किडनॅप करण्यासाठी ती घेतली होतीस ना तू? मी मान्य करतो की मी गन घेतली, पण साहेब मी काही केलेलं नाहीये साहेब. एक दिवस मला गोपाळ काकाने बोलवलं. ए बाबा, थकलो रे तुझ्या बहिणीला समजवून. मित्राची मुलगी म्हणून इथे आणलं तिला. सुरुवातीला शांत होती, पण नंतर सांगलीत जसं वागत होती तसंच वागायला लागली. म्हणजे तो अब्दुल आला होता तिला भेटायला. मी ऑफिस बुडवून त्यांच्या मागे गेलो. तिथे बघतो तर ही आणि अब्दुल. नंतर विचारलं तर अशी रिॲक्ट होते जसं काही घडलंच नाही. कानाखाली वाजवायचे ना तिच्या. मित्राची मुलगी आहे म्हणून नाही वाजवली. माझी मुलगी असते ना तर मारून टाकलं असतं तिला. हे बाबा, घेऊन जा तुझ्या बहिणीला, प्लीज घेऊन जा. हे सगळं ऐकून ना साहेब माझं अब्दुलवर डोकंच टाकलं. मला असं झालं होतं की कधी एकदा त्याला उडवतोय, म्हणूनच मी ती गन घेतली साहेब. साहेब मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, मला माहिती आहे सगळं अब्दुलनेच केलं. तुम्ही त्याला पकडा साहेब, प्लीज. नायकुडी, प्रिया आणि मायाच्या खुनाचा संबंध जर सांगलीशी असेल तर त्या गोणींशिवाय आणखीन एका क्लूवर आपल्याला काम करायला हवं. त्या दोघींच्या बॉडीजमध्ये जो मॉर्फिंग गॅस मिळाला होता तो फक्त आणि फक्त केमिकल फॅक्टरीजमधून अवेलेबल होतो. जरा सांगली आणि आसपासच्या एरियामध्ये ज्या केमिकल फॅक्टरीज आहेत तिथे चौकशी करा. असा गॅस कोणी विकत घेतलाय का? ओके सर. नाही, काही प्रॉब्लेम नाही. परवा आलास तरी चालेल. सर ओके, बाय. बोला. सर, मी सांगलीच्या सगळ्या केमिकल फॅक्टरीजमध्ये जाऊन चौकशी केली, पण तिथून काहीच माहिती हाती लागली नाही. आणि सर, हा अशा पद्धतीचा गॅस हा फॅक्टरीजमधनं फक्त होलसेलर विकत घेतात. म्हणून मी सगळ्या होलसेलर्सकडे पण जाऊन चौकशी केली, पण तिकडनंही काही माहिती हाती लागली नाही. थँक्यू. सर, त्या दिवशी 1 नंबर गोपाळरावांच्या घरापासून काही अंतरावरती स्विच ऑफ झाला. त्याच्यानंतर तो नंबर गोपाळरावांच्या घराजवळ येऊन फक्त 30 सेकंदासाठी ऑन झाला होता. त्याच्यानंतर परत फोन स्विच ऑफ झाला. त्यानंतर तो फोन परत ऑनच नाही झाला. नायकुडी, अजून काही डिटेल्स आहेत त्या नंबरचे? सर, या माणसाच्या नावावरती 2 सिम कार्ड रजिस्टर्ड. कोणाचा नंबर आहे तो? साहेब मी खून नाही केलाय. मी फक्त याला मदत केली बस. सर मला त्या दोघींना मारायचं नव्हतं. मला फक्त दीपालीला परत मिळवायचं होतं. मला निकाह करायचा होता सर. त्यासाठी मी एक दिवस मुंबईमध्ये आलो. कसा बसा दीपालीला भेटलो, पण सर तिला भेटल्यानंतर मला शॉक लागला. मला तुझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही. काय दीपाली, काय झालं? काय असं का बोलतेस तू? अब्दुल, मी माझ्या घरच्यांना त्रास देऊन तुझ्यासोबत सुखी नाही राहू शकत. प्लीज मला विसरून जा. मग माझी सटकली सर. मी मग सारखा मुंबईला यायला लागलो. तिच्या एरियाची स्टडी करून मी प्रॉपर प्लॅन केला सर. हा स्प्रे याने तुझं काम होऊन जाईल आणि सेफ्टीसाठी हा मास्क सुद्धा घे. त्याच्याकडून गॅस मास्क आणि गॅस मिळवलं सर. त्याला बरोबर घेतलं.
त्याला या कामाचे पैसे दिले मी. आम्ही दोघं मुंबईत आलो. सर कोणी ओळखू नये म्हणून मी साडी नेसली. काही आहे का? ताई, तुला कोणीतरी भेटायला आलंय. कोण आहात तुम्ही? सर सगळं प्लॅननुसार चालू होतं. मी दीपालीला बेहोश सुद्धा केलं सर. पण अचानक ती मुलगी प्रिया आणि तिची आई मध्ये आली. सर मी तो गॅस घेतला आणि त्यांच्यावर मारला. दोघी बेशुद्ध झाल्या सर. पण सर कुठेतरी ना मला त्यांच्या मनात ना राग होता की दीपाली आधी माझ्याजवळ नीट बोलायची, पण इथे आल्यापासून खूप विचित्र वागत होती. सर मला वाटलं की या दोघींनी तिचे कान भरले होते सर. मला त्या दोघींचा खूप राग आला सर. मी दोघींनाही मारून टाकलं. आणि दीपाली? सर ती महफूज आहे सर. आपलं प्रेम आहे ते. प्रेम? तुझ्या या स्वार्थी प्रेमासाठी तू 2 निष्पाप स्त्रियांचा बळी घेतलास. पोलिसांनी सुखरूपपणे दीपालीला तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचवलं. जर पोलिसांनी चलाखीनं गुन्हेगारांची चाहूल ओळखली नसती तर कदाचित दीपालीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडलं असतं. तुम्ही सुद्धा नेहमी सावध राहा. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.